सोलार कंपनीत रविवारी झालेल्या भीषण स्फोटावरून विरोधी पक्षांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केले। स्फोटाची घटना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गंभीर आहे, याकडे विरोधकांनी लक्ष वेधलं। मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना तात्काळ 50 लाख रुपयांची मदत जाहीर करून त्यांच्या कुटुंबातील एकाला नोकरी देण्याची मागणी करण्यात आली। सगळ्यांना आमची मागणी आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये 50 लाख रुपये कंपनीने त्यांना त्या प्रत्येक कुटुंबाला मदत दिली पाहिजे आणि त्याबरोबरच त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना तिकडे नोकरी दिली गेली पाहिजे आणि सरकार काय देतं ते सरकारच्या तिजोरीतून मिळेल, पण कंपनीने मात्र 50 लाख रुपये दिले पाहिजेत। स्फोटकं तयार करणाऱ्या कंपनीत एसओपीचं पालन केलं जातं की नाही या संदर्भात तात्काळ निवेदन करावं अशी मागणी नाना पटोले यांनी केली। या प्रकरणी आपला रोष दाखवून देण्यासाठी विरोधकांनी सभात्यागही केला। काय या राज्यामध्ये फक्त श्रीमंतांनी जगावं आणि कामगारांनी आणि गरीब माणसांनी नाही जगावं असं काही शासनाचं धोरण आहे का? आम्ही त्यावेळेसही तुम्हाला प्रश्न विचारला होता अध्यक्ष, तुम्हाला म्हणजे तुमच्या माध्यमातून सरकारला अध्यक्ष महाराज, की जो कामगार कायदा आपल्या राज्यातला आहे कामगारांच्या हिताचाच नाहीये। तुम्ही मला मागच्याच आठवड्यामध्ये मी 2 घटनेचा उल्लेख केला होता, तुम्ही निवेदन द्यायला सांगितलं होतं, सरकारने अजून दिलं नाही अध्यक्ष महाराज। तुमचा अवमान आम्ही सहन करणार नाही अध्यक्ष महाराज। या ठिकाणी सोलार कंपनीतल्या ब्लास्टची सरकारनं गांभीर्यानं दखल घेतल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं। या संदर्भात जे काही सांगितलेलं आहे त्याचं निवेदन त्या ठिकाणी केलं जाईल, जे काही निर्णय आपण द्याल त्याची अंमलबजावणी केली जाईल। ठीक। सोलार कंपनीत घडलेली दुर्घटना आगामी काळात घडू नये यासाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे। तात्काळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भातलं निवेदन दिलेलं आहे। कंपनी प्रत्येक कुटुंबियांना 20 लाख रुपयांची मदत देईल, त्याचप्रमाणे राज्य सरकार मुख्यमंत्री सहायता कक्षातून 5 लाख रुपयांची मदत देईल आणि फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतर जे संबंधित दोषी आढळतील त्यांच्यावरती कारवाई देखील केली जाईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत म्हटलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद सह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, नागपूर।